नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी मोटिवेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्राविषयी थोडक्यात माहिती पाहूयात आपण. ही माहिती सर्व स्पर्धा परीक्षाच्या विद्यार्थ्यांना येणे अनिवार्य आहे किंवा तोंडपाठच पाहिजे त्यांना. तर महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण हे होते. महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश हे होते. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही आहे. तसेच मुंबई ही महाराष्ट्राचीच नसून तर भारताची आर्थिक राजधानी पण आहे. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे. नागपूर हे संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे आणि सेंटर ऑफ भारत म्हणजे भारताचं सेंटरचं ठिकाण नागपूर आहे. महाराष्ट्र राज्याचे टोटल क्षेत्रफळ आहे 307,713 अर्थातच 3,07,713 चौरस किलोमीटर. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी आहे 800 किलोमीटर. महाराष्ट्र राज्याची दक्षिणोत्तर लांबी आहे 700 किलोमीटर. तसेच महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्रकिनाराही लाभलेला आहे. महाराष्ट्राची मानचिन्हे पाहूयात आपण. तर महाराष्ट्राचं राज्यफळ हे आंबा आहे. राज्यफूल मोठा बोंडारा म्हणजेच तामन असेही म्हणतात त्याला. राज्य पक्षी ऐरावत आहे. राज्य काय म्हणतात त्याला, राज्य प्राणी हा शेकरू आहे. तसेच राज्य फुलपाखरू मॉस जातीचे आहे. महाराष्ट्राची राज्यभाषा तर आपल्या सर्वांना माहीतच आहे, मराठी. महाराष्ट्रातील प्रसिद्ध शहरे पाहूया. भारताचे प्रवेशद्वार मुंबई. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे. महाराष्ट्राचे विद्येचे माहेरघर ते पण पुणे. भारताचे मध्यवर्ती शहर नागपूर. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर. महाराष्ट्राची राजधानी मुंबई. 52 दरवाजाचे शहर औरंगाबाद अर्थात आता संभाजीनगर. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर मुंबई. मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद. सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली. दक्षिणेची काशी पैठण. दक्षिणेची गंगा गोदावरी. महानुभाव पंथाची काशी सिद्धपूर. सर्वाधिक पावसाचे ठिकाण आता सांगितलं मी तुम्हाला आंबोली, पण ते आंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. हा व्हिडिओ जो आहे मित्रांनो तो बेसिक माहिती आहे. सगळी ही माहिती तुम्हाला माहिती असणेच गरजेचं आहे. आणि या गोष्टींवर आतापर्यंत महाराष्ट्रातल्या सर्वच सरळ सेवा, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक जेवढ्या काही भरत्या आहेत त्याच्यामध्ये याच्यातला एक ना एक क्वेश्चन विचारलेला आहे. तरी तुम्ही ह्या क्वेश्चनचं प्रिपरेशन करावं. आणि अजून याच्यापेक्षा जास्त आपण डीपमध्ये पण पाहणार आहोत पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये. तरी व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.